पुण्यामध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेना आणि मनसेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येऊन जल्लोष जो आहे तो साजरे करतात। आपण जर पाहिलं तर शहराध्यक्ष गजानन घोरपडे आपल्यासोबत आज या ठिकाणी जल्लोष साजरा करतात। भाऊ एकत्र आलेले आहेत, काय सांगता? पुण्यामध्ये ठाकरे परिवार हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी या शिवसेनेची स्थापना झाली होती आणि त्याचाच धागा धरून आज आदरणीय राजसाहेब देखील महाराष्ट्रामध्ये ती कूच करतात। आज दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला, मराठीला ज्या पद्धतीने आज मागे खेचलं जातं आहे, गुजराती म्हणून पुढे गेलं जातं आहे, आज महाराष्ट्राचे उद्योग सगळे गुजरातला नेले जातात। ज्या पद्धतीने 107, 105 हुतात्मे जे मुंबईसाठी बलिदान दिलेले, त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये ह्या दृष्टिकोनातून आज दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत आणि हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या हितासाठी आहे, महाराष्ट्री माणसाच्या हितासाठी आहे आणि म्हणून आज आम्ही सर्वजण हा इथे आनंद उत्सव साजरा करतो। त्यामुळे भविष्यामध्ये मराठीवरती कोणी जर कानाडोळा करत असेल तर त्याला हे दोन्ही ठाकरे बंधू आणि तमाम महाराष्ट्रातले मराठी बांधव हे सगळे तुटून पडतील। आणि आता त्याची प्रचिती म्हणून एक GR त्यांनी काढून, राजसाहेबांनी परवा सांगितलं की ज्या पद्धतीने आज एक सुरुवात करतात काहीतरी GR काढायचा, मराठी माणसं एकत्र होतात का नाही होतात हे बघायचं आणि भविष्यामध्ये मुंबईत महाराष्ट्रापासून तोडायची, तर त्यांचा हा मनसुबा कधीही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराचे दोन्ही बंधू कधीही याला तडा जाऊ देणार नाही आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी अखंड महाराष्ट्रातला अखंड मराठी माणूस हा त्यांच्या बरोबर आहे। मराठी माणसासाठी, न्याय हक्कासाठी लढणारे आम्ही सर्वजण आहोत। आमचा हिंदीला 100% विरोध नाही आहे, पण ते 1ली ते 5वी हे आम्ही शिक्षण घेतलेलं आहे तेव्हा आम्हाला हिंदी सक्तीची नव्हती, पण ज्यानंतर 5वी नंतर त्यांनी हिंदी सक्ती करावी काही अडचण नाही, कारण भाषा ह्या आल्याच पाहिजेत। आणि पुन्हा सांगतो, राजसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, हे कोणीही हिंदी भाषिकांच्या विरोधात नाही आहे। आमचं म्हणणं एकच आहे की सर्वांना ह्या महाराष्ट्रात राहायचं आहे, तर मराठी ही आलीच पाहिजे, यासाठी आम्ही आज सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आज राजसाहेब असतील, उद्धवसाहेब यांच्या विचाराने हा महाराष्ट्र पुढे जाणार आहे। आपण जर पाहिलं तर मेळावा अगदी मोठा आनंद जल्लोषात झाला, मात्र विरोधकांकडून टीका होती की सगळं हे निवडणुकीपुरतं। नाही, विरोधकांचा जो विषय आहे ना तो टीका करण्याचाच आहे। म्हणजे तो कालचा त्यांचा बाळगा काहीतरी बोलला, छत्रपती संभाजी महाराजांना 12-13 भाषा येत होत्या। अरे भाषा अवगत करणे चूक नाहीये, पण तू ज्या महापुरुषाला, ज्या हिंदू स्थानासाठी ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं त्या संभाजीराजांविषयी असं बोलतोय की ते मूर्ख होते का काय, म्हणून त्याचा आम्ही निषेधही करतोय। कारण अशी ही पिलावळ महाराष्ट्रामध्ये केवळ गुजराती अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा स्वतः महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील जे फडणवीस आहेत, त्यांनी ही पिलावळ सोडलेली आहे का? सगळ्यात महत्त्वाचा गद्दार कोण असेल तो एकनाथ शिंदे, ज्यांनी हा महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं चिखल बनवलेला आहे, पण आता त्याला भविष्यामध्ये दोन्ही बंधू एकत्र उत्तर देतील। दादा काय सांगाल, दोन्ही बंधू एकत्र आल्याने आज या ठिकाणी जल्लोष साजरा करताय, काय भावना आहे? आनंदाचीच भावना आहे। प्रामुख्याने आज ही जी इच्छा एक अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात होती। आपण पाहिलं असेल अनेक समाज माध्यमांवरती आपल्याला व्हिडिओ दिसत आहेत जिथं बरेचसे सिनियर आपण म्हणू असे की मंडळींची इच्छा होती आणि ते इतके वर्ष त्याची वाट बघत होते आणि आज हे एकत्र आले तर त्यांना त्याच्या अश्रू आवरता आले नाही। तर ह्या पद्धतीची मनातली सगळ्यांच्या जी भावना होती, आनंदाची भावना, आनंदाचा क्षण आहे, हे एकत्र आलेत आणि जिथे कुठे महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती, मराठी भाषेवरती अन्याय होईल तिथे हे दोघंही बंधू एकत्रित येऊन एकत्र ताकद दाखवून त्याचा परिणाम विरोधकांना भोगावा लागेल। आणि आज महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राची गळचेपी होत असताना, मराठी भाषेची गळचेपी होत असताना एकत्र आलेत, तर त्यामुळे संपूर्ण कार्यकर्त्यांना, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांनाही तो प्रचंड आनंदाचा, अभिमानाचा एक असा क्षण आहे। एक नवीन उगम होतो, एक शक्ती एकत्रित आली आहे। त्या शक्तीचं निश्चितच महाराष्ट्राच्या येणाऱ्या काळात हा काळ चांगला, अजून सुवर्ण काळ कसा होईल ह्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष केंद्रित असेल।